की इथे बिबट्या आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या नवरात्रीमध्ये हे काम पळताना समोर म्हणजे अशी एवढ्या अंतर पाहिली 50 फुटावर. अरे आता हे मंदिर बऱ्यापैकी लोकांना माहित नाही पुण्यात, तर हेच म्हणजे नाही का लोकांपर्यंत पोहोचवायचा आपला प्रयत्न आहे की या कधीपासून आहे तिथं टाके? शिवकालीन आमचे अध्यक्ष आहेत. आमचा मोठा ग्रुप आहे सह्याद्री ट्रेकर्स. शिवाजी महाराजांचा स्पर्श भारत. बरोबर. लांब आहे का इथनं? झाले तर एकंदरीत खूपच छान झाले. जय भवानी जय शिवाजी जय. पुणे, गर्दी, वाहतूक आणि सतत धावणारी माणसं. पण या सगळ्यापासून दूर आजही एक अशी जागा आहे जिचं अस्तित्व अजूनही फार थोड्याच लोकांना माहिती आहे. ही जागा केवळ एक मंदिर नाही, हा इतिहास आहे, हा शिवकाळ आहे आणि हा निसर्गाशी केलेला संवाद आहे. आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे कात्रज येथील जुन्या बोगद्याच्या वर बसलेल्या श्री वाघजाई माता मंदिरकडे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कात्रज बोगद्याजवळ. माझ्या मागे इथं बोगदा आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय ना ते या बोगद्याच्या वरतीच आहे. पुण्यापासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर कात्रजच्या जुन्या बोगद्यातून पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला गाडी थांबते आणि इथूनच सुरू होतो एक छोटासा पण मनाला स्पर्श करणारा ट्रेक. फक्त 10 ते 15 मिनिटांचा हा प्रवास. पण ट्रेक करताना हळूहळू उगवणारा सूर्य, थंडगार वारा आणि शांत जंगल क्षणात सगळा थकवा विसरायला लावतो. आणि अचानक डोंगराच्या कुशीतून हे मंदिर दिसू लागतं. शांत, पवित्र आणि वेळेच्या पलीकडचं. मंदिरात आहे श्री तळजाई मातेची पाषाणात कोरलेली ही मूर्ती. ही मूर्ती पाहताच मन नकळत शांत होतं. जणू काही माता स्वतःच सांगत असते, थांब, इथेच थोडा विसावा घे. पण ही जागा फक्त देवस्थान नाही, इथूनच सुरू होतो पुण्यातील सर्वात थरारक ट्रेकपैकी एक K2S म्हणजेच कात्रज ते सिंहगड हा ट्रेक. हाच तो मार्ग जिथून रात्रीच्या अंधारात अनेक ट्रेकर्स डोंगरांमधून सिंहगडाच्या दिशेने पावलं टाकतात. पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. मंदिराजवळ मला भेटला काकांचा एक ग्रुप. त्यांनी मला या कात्रजच्या जंगलातून आत नेलं आणि तिथे डोळ्यांसमोर उलगडली एक शिवकालीन रहस्य, शिवकालीन पाण्याच्या टाक्या. तर मित्रांनो, आपल्याला जे काका दिसले होते ना ते खूप काटेत, त्यांनी आपल्याला सांगितलं की इथं एक शिवकालीन 3 टाके आहेत. तर ते बघायला चाललोय आपण आता. बघूयात कशा आहेत, काय आहे. तुम्हाला पण दाखवतो मी. लांब आहे का इथनं? अच्छा, इथंच आहे का? खाली ना जाता येणार का? पण लयच रिस्की होईल खाली जाणं. नाही रिस्की नाही. ते जातात की नेहमी जातात. अच्छा, ते जातात होय. ते आवडीचं झाड मस्त आहे, फुलं भरपूर आले, याला भरपूर येतो. आपण बहुतेक मला असं वाटतं आपण पुढे आलोय. नाही खाली उतरा फक्त. हा, खाली उतरा खाली. काय भूपेत चुकलाय तुम्ही. नाही हो, ह्या कधीपासून आहे तिथं टाके? शिवकालीन. शिवकालीन आहेत ह्या. हो. तर मित्रांनो, या काकांनी आपल्याला दाखवली ही टाकी. 1, 2 आणि कुठं अडकलंय? इकडे 1 आहे, 3. ह्या टाकीत पाणी, पण त्या 2 टाक्यांमध्ये काही एवढं पाणी नाहीये आता. पावसाळ्यात हा सीन, पावसाळ्यात 1 नंबर असणार आहे हा सीन. हो चला. तुम्ही जर K2S रोडवर गेला हा, तर तिथं 5 टाकी. अच्छा, तिकडे 5 आहेत. हा, आता कुठला तरी महत्वाचा रोड असणार आहे. हा, त्याच्या पाण्याच्या याच्या सोयीसाठी हे त्या काळात केलेलं असणार आहे असा अंदाज आहे. ओके.
आणि कात्रज घाट म्हणजे जुनं हा शिवाजी महाराजांचं स्पर्श भारतचा. बरोबर. हा तेच ना, हे मला आता तेच सांगताय तिथनं जाण्याचा मार्ग असेल म्हणून. तिथं 5 टाकी आहे. 5 टाकी कुठे आहे? तिथं केटवेसच्या रोडला. होय ना? हो, सेम या परिस्थितीमध्ये, पण त्या खूप अजीर्ण झाल्यात. या खूप अजून भरपूर चांगल्या आहेत. आता पाऊस बंद होऊन किती दिवस झाले? अजून पाणी बघा. हा अजून पाणी आहे, ह्या टाकीत तरी आहे, ह्या 2 टाक्यांमध्ये नाही आहेत खाली. काका तिथंच अजून आवळे थोडं वाटतं. हा, आवळे तोडून झाले त्यांचे. आवळे म्हणजे गावरान आवळे आहेत ते. हा ना. हा, खाऊन बघा. तुम्हाला पाणी ट्रेकिंग मध्ये खूप उपयोग होतो त्याचा. आवळ्याची खरे गावरान आवळा. हो, यांना एक द्या. गावरान आवळा आहे गाईज. दत्ता भाऊ. नंतर भाऊंना नाही होय. तर गाईज आपल्याला पाण्याच्या शिवकालीन ज्या होत्या त्या 3 टाक्या इथं होत्या. आता या काकांनी दाखवल्या आपल्याला, ते चाललेत बघा. इथंच त्या टाक्या आहेत. तर आणि आपल्याला नवीन सबस्क्रायबर पण मिळाले. तर एकंदरीत खूपच छान झाले. थोडा वेळ त्या काकांसोबत घालवून परत मी मंदिराच्या दिशेने आलो आणि इथेच आणखी एक ग्रुप भेटला. कुठलं चॅनल तुमचं? माझं मी आता नवीनच चालू केलंय. काय नाव? भूषण अँड किरण असं नाव आहे चॅनलचं. 2 जण. मी आणि माझा मित्र, पण आज मी एकटा झालोय. बरोबर. त्याला काम होतं म्हणून तो आला नाही. तुम्ही म्हणजे काय करताय? कुठला विषय कुठला आहे? विषय असा आहे की आपलं आता हे मंदिर बऱ्यापैकी लोकांना माहित नाही पुण्यात. तर हेच म्हणजे नाही का लोकांपर्यंत पोहोचवायचा आपला प्रयत्न आहे की आता इथं ते अजून एक तुमच्या आधी एक होते इथं एक म्हणजे त्यांचा ग्रुपच होता. त्यांनी मला सांगितलं की इकडं 5 टाक्यात शिवकालीन. हा, त्या मी आता बघून आलो. मग तिकडे इकडं आलो तेव्हा तुम्ही दिसले. नेमकं हे काका जेव्हा माहिती सांगत होते तेव्हा मी म्हणजे अर्धीच ऐकली. म्हणून म्हटलं तुम्ही एकदा परत सांगा की हे जे वरती दगड आहेत. हे जे वरती दगड आहे आमचे आमचा मोठा ग्रुप आहे सह्याद्री ट्रेकर्स. सॉरी तर हा हे वरती जे दगड आहेत त्याचं आपलं चाललं. ओके. आज आपण आलेलो आहोत जुना कात्रज बोगदा जो आहे त्याच्याबरोबर बोगद्याच्या वरच्या भागामध्ये. या ठिकाणी कात्रज बोगदा क्रॉस केल्यानंतर डाव्या हाताने वर यायला रस्ता आहे. वाघजाई मातेचं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे जुनं मंदिर आहे. तर या ठिकाणी पूर्वी दीपमाळ होती. तर ही दीपमाळ खूप मोठी दीपमाळ होती. दीपमाळेच्या आतूनही वरती जायला रस्ता होता. आणि या ठिकाणी हे जे जुनं झाड दिसतंय हे वडाचं झाड त्या दीपमाळेमधून वरती गेलं होतं. आणि दीपमाळेतून ते ज्यावेळी वरती गेलं तर त्यामध्ये ही वरची दगडी त्या वडाच्या झाडामध्ये घट्ट पकड त्यामध्ये झाली आणि ती घट्ट बसलेली आहे. तर या दीपमाळेच्या दगडांच्या मधूनच या ठिकाणी हे वाघजाई मातेचं मंदिर जे आहे हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये ह्या डोंगराचा हत्ती डोंगर अशा स्वरूपाने नामकरण झालं की जेणेकरून या डोंगर आपण स्वारगेटच्या पुलावरून जरी बघितला हत्तीच्या आकाराचा डोंगर दिसतो. तर या ठिकाणी कोरोनामध्ये ज्यावेळी गार्डनमध्ये लोकांना फिरून देत नव्हते बाहेर त्यावेळी लोक या ठिकाणी यायचे. कारण इथं कुणालाही अडवलं जात नव्हतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. तर या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी यावं. तसेच या ठिकाणी येताना प्लास्टिकच्या बाटल्या ज्या आहेत त्याचा कचरा करू नये. इथून घरी जाताना आपल्याबरोबर त्या घेऊन जाव्यात. हे पुरातत्व विभागाने सुद्धा याचं दखल घ्यायला पाहिजे. इतकं छान आहे बरोबर ना. आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक यायला पाहिजे बरं का. असं एवढं छान जास्त हा नाही कचरा तर केलाच नाही पाहिजे. हा शिवकालीन रस्ता आहे. म्हणजे लाल महालावरती ज्यावेळी हल्ला झाला होता आणि ज्यावेळी महाराज इथून निघाले तर या हत्ती डोंगरावर की जे थोडक्यात या बाजूबाजू दक्षिण पुण्याचा हा हे महाद्वार. तर या ठिकाणाहून संकेत दिले जायचे की बाबा आम्ही पोहोचलोय किंवा काय. तर वरती हत्ती डोंगरावर पण वरती जुनं बांधकामाच्या काही खुणा आहेत. तर जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी यावं आणि लोकांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. की इथं बिबट्या आहे. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी नवरात्रीमध्ये हे काम चालू होतं रंग द्यायचं तर त्यावेळी तो पेंटर बाथरूमला म्हणून बाहेर यायला त्याला या ठिकाणी बिबट्या देतात. आणि इथून कात्रजचा हा जो बोगदा चालू होतो त्याच्या सुरुवातीला लेफ्ट घेतला आणि वरती आलं ते 10 ते 12 मिनिटात वर येतो. इथे वर आल्यानंतर ते पाण्याच्या टाक्याच्या त्याच्या अलीकडं
आमच्या समोर 9 ते 10 डुकर होतात रानडुकर. जोरात अशी पळताना समोर, म्हणजे अशी एवढ्या अंतर पाहिली 50 फुटावरून. अरे आणि कसं आहे सर सुकलं गेलं ना आणि हा. त्यावेळी डोंगर जातात तुम्ही बघितलं तर डोंगर जाळले हे जेव्हा पावसाळ्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुम्ही बघितलं ना हा. तेव्हा फुल झाडे हिरवगार असते. तेव्हा खूप भारी असतं पावसाळ्यात. आपल्याला निसर्ग प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की खरंच प्लास्टिक नाही नाही ते तर आहेच. आणि आता पुढच्या वेळी आपण असं ठरवूया की एक मोठी पिशवी आणू आणि करत जाऊ. Yes. तुम्ही प्राण्यांना जर काही केलं नाही तर ते आपल्या वाटेला जाणार. येणार नाही, बरोबर. माणूस हा सगळ्यात मोठा घातक प्राणी. हो. कात्रज ते सिंहगड जे आपण करतो ओके. त्यातली सुरुवात कात्रज केटीएस जे म्हणतात हो. त्यातलं सुरुवातीचं जे म्हणजे पॉइंट Point, हो. इथनं ह्या वाघजाई मंदिरापासून आहे इथून आपण सिंहगडला जातो. केटीएस ची सुरुवात इथनं होती. Yes. टोटल एकूण जवळजवळ 17 डोंगर लागतात सिंहगड पर्यंत. सिंहगड पर्यंत ते सगळे चढायचे उतरायचे चढायचे उतरायचे. उतरायचे म्हणजे असं शेवटचे 3 डोंगर आहे ते मात्र थोडे टफ आहे, बाकीचे हे नॉर्मल आहे सर. ओके. हा रस्ता जो आहे तो सिंहगडलाच जातो है की नाही? हा इथं असं पुन्हा वर जायला लागतं असं तिकडनं. तो तिकडनं पर्यंत. वरनं पण आहे. हा. धन्यवाद तुम्ही माहिती दिली म्हणून. थँक्यू. चालेल, थँक्यू. चला सर. थँक्यू. येस. या सगळ्यांचं वय 60च्या पुढचं, पण उत्साह तरुणांनाही लाजवेल असा. या काकांनी मला मंदिराचा इतिहास सांगितला, परिसराच्या आठवणी सांगितल्या आणि त्या क्षणी मला जाणवलं वय हे कधीच अडथळं नसतं. जर मनात निसर्ग, इतिहास आणि गडकिल्ल्यांबद्दल प्रेम असेल तर. परतीच्या वाटेवर माकडांची ही शांत बैठक पाहून माझा आजचा ट्रेक एक परिपूर्ण अनुभव ठरला. मी तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगेल, रविवारी लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन टाइमपास करण्यापेक्षा त्यांचा हात धरून त्यांना निसर्गात घेऊन जा. इतिहास दाखवा, शिवकाळाची ओळख करून द्या. हा छोटासा पण आयुष्यभर लक्षात राहणारा ट्रेक एकदा नक्की करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका अनोख्या प्रवासात. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण आज गेलो होतो कात्रज बोगद्याच्या जे वरती मंदिर आहे वाघजाईचं तिथे. तर तिथं आपल्याला खूप काही बघायला मिळालं. 3 प्राचीन शिवकालीन पाण्याच्या टाक्या परत त्या काकांनी दाखवल्या आपल्याला, आणि त्यानंतरचा जो ग्रुप होता त्या काकांनी पण आपल्याला मंदिराची बरीचशी माहिती दिली. त्यांचा धन्यवाद करतो त्याबद्दल. आणि आता आपण निघूयात घरी. होपफुली पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्यासोबत किरण पण असेल, बघूयात, त्याला विचारतो मी आता. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर.